गेल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसानंतर काही भागांमध्ये पावसानं विश्रांती घेतली, मात्र आता परत एकदा पावसाचा मोठा इशारा भारतीय हवामान विभागाने दिलाय। मुंबईसह उपनगरांमध्ये पावसानं विश्रांती घेतली होती। आता पुढचे 3 दिवस कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात पावसानं धुमाकूळ घातल्याचं बघायला मिळतंय। पश्चिम बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं देशभरात पाऊस कोसळतोय। देशातील अनेक भागात पूर आलेले असून नद्यांनी धोकादायक स्थिती ओलांडलेली आहे। हवामान तज्ज्ञांनी गणेशोत्सवाच्या शेवटच्या 3 दिवसांमध्ये मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवलाय। यासोबतच काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर या जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय। मात्र आज मुंबईमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। उद्या मुंबईमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे। उद्या आणि परवा राज्यासह देशात काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे। बातमी सविस्तर पाहूयात, पण त्याआधी तुम्ही जर HTN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला YouTube वरती सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। फेसबुक आणि Instagram वरती आपल्या हक्काच्या HTN मराठी न्यूज चॅनलला फॉलो करायला विसरू नका। विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये जोरदार पाऊस होण्याची दाट शक्यता आहे। राज्यातील अनेक भागांमध्ये सततच्या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय। शेतकरी राज्यात चिंतेत आहे। राज्यातील धरणं ओव्हरफ्लो झालेली आहेत। देशात पावसाचं संकट आहे। दिल्ली, हरियाणा, पंजाब या भागात मुसळधार पाऊस सुरू आहे। या पावसामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झाल्याचं बघायला मिळतंय। जायकवाडी धरणातून 2 महिन्यात 25 TMC विसर्ग, आतापर्यंत 3 वेळा पाणी सोडण्यात आलंय। धरण क्षेत्रात पाण्याची सातत्यानं आवक असल्यानं सध्या स्थितीला धरणाचा साठा 99% गेलाय। पिण्याच्या पाण्यासह सिंचन आणि औद्योगिक वसाहतींची चिंता मिटलेली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण येथील जायकवाडी धरणातून गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं पाण्याची आवक सुरू आहे। त्यामुळे या वर्षीचा पावसाळा संपण्यापूर्वीच 100 TMC क्षमता असलेल्या धरणातून तब्बल 25 TMC पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आलेलं आहे। या वर्षी पावसाळ्यात 3 वेळा जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडण्यात आलेले असून नांदेडमध्ये 2 वेळा गोदावरी नदीला पूर देखील आला होता। दरम्यान आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची काय स्थिती आहे कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा।